श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे शुक्रवार, दिनांक आहे 13 फेब्रुवारी 2026 आणि या दिवशी आलेली आहे विजया एकादशी. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. शुक्ल पक्षामध्ये एक एकादशी येते आणि एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि प्रत्येक एकादशी ही आपल्या खूप महत्त्वाच्या असतात. विजया एकादशी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णूंसाठी व्रत जर केलं तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं. आता तुमच्या जीवनामध्ये जर अडलेली कामे पूर्ण होत नसतील किंवा तुम्ही कोणतेही काम करायला गेलं की त्यामध्ये अपयश येत असेल तर तुम्ही विजया एकादशीचं व्रत हे अवश्य करायला हवं. या एकादशीचं व्रत जर केलं तर तुमचे कोणतेही अडलेले काम पूर्ण होतील. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश हे मिळेल. त्याचबरोबर हे व्रत केल्याने शत्रू त्रास देखील दूर होतो. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा त्याचबरोबर व्रतासोबतच काही प्रभावी उपाय जर आपण केले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला नक्की प्राप्त होते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचा कोणताही शत्रू असू द्या, तो शत्रू तुमच्यासमोर येऊन लोटांगण घालेल. त्याचबरोबर कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तर आपल्याला सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. जर तुम्ही या विजया एकादशीला सकाळीच घरामध्ये या झाडाचं पान घेऊन आलात तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या झाडाचं पान आपल्याला घरामध्ये घेऊन यायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडी झुडपे सांगितली जातात की त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि विशिष्ट तिथीवरती जर आपण या झाडांची पूजा अर्चा केली तर या झाडांचे चमत्कारिक गुण जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणूनच आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते या झाडांसंबंधित करायचे आहेत. या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि आपण जर या विशिष्ट तिथींवरती असा काही झाडांबद्दल उपाय केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते. जर तुम्हालाही कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुम्ही एक महत्त्वाचं काम आहे ते भरपूर दिवसापासून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहात, परंतु ते काम तुमचं पूर्ण होत नसेल, तुमचं काम हे पूर्ण होण्यासाठी येतं आणि अचानक अडचणी निर्माण होतात, तर अशा अडीअडचणी दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली ठरणार आहे. विजया म्हणजेच विजय मिळवून देणारी एकादशी. म्हणूनच या एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे, ही इच्छा तुमची धनप्राप्तीची, नोकरी प्राप्तीची असेल किंवा काही मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली ठरणार आहे. त्याचबरोबर घरामध्ये सतत अडीअडचणी येत आहेत आणि खूप कष्ट करून मेहनत करून सुद्धा तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल तर हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान करायला जायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल, थोडीशी हळद आणि एक तुळशीपत्र टाकून अंघोळ करायची आहे. अंघोळ केल्याच्या नंतर आपलं आत्मा, मन आणि शरीर हे शुद्ध होतं आणि त्यामुळे जर आपण अशा परिस्थितीत जर कोणतेही उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला सकारात्मक प्राप्त होत असते. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे आणि त्यांना पंचामृताने त्याचबरोबर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत त्यांना अभिषेक घालायचा आहे. त्यांच्या पूजेमध्ये पिवळ्या कलरची फुलं अर्पण करायची आहेत, त्याचबरोबर तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत, पिवळा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. तुम्ही एखाद्या केळीचा फळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक पान, तुम्हाला एक तुळशीचं पान लागणार आहे. तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते.
तुळस ही भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच तुळशीबद्दल आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुळशीचं एक पान तुम्हाला घ्यायचं आहे. आता या दिवशी एकादशी असल्यामुळे या दिवशी तुळशीचे पान तुम्हाला तोडणं शक्य होणार नाही. त्यामुळे ते आदल्या दिवशीच तुम्हाला तोडून ठेवायचं आहे. नाहीतर तुळशीपाशी एखादं गळून पडलेलं पान असेल ते घेतलं तरी चालेल किंवा मग मार्केटमधून तुळशीपत्र घेऊन आला तरी चालेल. आता हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. त्यावरती तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून हळदी कुंकवाची पेस्ट करायची आहे. काडीच्या साहाय्याने त्या पानावरती तुमची जी इच्छा असेल तर तुम्हाला लिहायची आहे. अगदी 1 ते 2 शब्दामध्ये तुम्हाला लिहायचे आहे. आता नोकरीबद्दल असेल तर नोकरी प्राप्ती, घर घेण्याबद्दल असेल तर घर मिळणे, त्याचबरोबर काही अजून तुमच्या इच्छा असतील तर त्या तुम्हाला अगदी 1 ते 2 शब्दामध्ये त्यामध्ये लिहायच्या आहेत. आता काय करायचं तर आता तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत. त्या तांदळावरती ₹1 नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुम्हाला हे तुळशीचं पान ठेवायचं आहे. ही पान जे आहे तर ही प्लेट जी आहे तर ती तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या पानाला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, अगरबत्ती हे ओवाळून घ्यायचं आहे. फुलं अर्पण करायचं आहे आणि 2 अखंड फुलाच्या लवंगा त्या पानावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. आता काय करायचं तर आता तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहे आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान श्री हरिविष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करून तुम्हाला ते पान दिवसभर आणि रात्रभर तिथेच ठेवायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक छोटासा लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे. त्यामध्ये हे ₹1 नाणं, तुळशीचं पान आणि त्या 2 लवंगा तुम्हाला ठेवून त्याची एक पोटली तयार करायची आहे. ती बांधायची आहे आणि काय करायचं तुम्हाला ते तुळशीपाशी घेऊन जायचे आहे. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तुळशीची जी एखादी जाड फांदी असेल तिला ही पोटली बांधायची आहे. बांधत असताना तुमची जी इच्छा आहे ती परत तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि तुळशीला जल अर्पण करायचं आहे. एक छानसा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जोपर्यंत जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती पोटली तुम्हाला त्या तुळशीच्या पानांना म्हणजे झाडाला बांधूनच ठेवायची आहे आणि ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी ती पोटली तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छानसा आणि छोटासा प्रभावी उपाय नक्की करायचा आहे. एकदा उपाय करून बघा, याचा अनुभव तुम्हाला 100% प्राप्त होणार आहे. आता पहा, उद्या विजया एकादशी आहे आणि हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. जर तुम्ही हा उपाय केला तर तुमचा विजय हा नक्की होणार आहे. जर तुमचे काही महत्त्वाचे काम असेल ते पूर्ण होण्यासाठी अडलेली कामं असतील किंवा मग तुमचा पैसा परत येत नसेल तर त्यासाठी तुम्हाला या दिवशी व्रत नक्की करायचं आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.